त्यानंतरचा जो आपला टप्पा आहे, जो लागवडीनंतर आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे तण नियंत्रणाचा. लागवडीनंतर दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी म्हणजे ते कोंब जे आहे ते बाहेर निघायच्या आधीच आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा आहे. तर त्यासाठी आपण ॲट्राझिन किंवा ॲट्राटाप 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी घेऊन संपूर्ण जमिनीवर त्या फवारणी करून घ्यायचं आहे. तर फवारणी करताना आपण जे काही फवारणी करायचं आहे, 1 एकरसाठी कमीत कमी 200 लिटर पाण्याचं औषध भरून आपल्याला त्याची फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून की आपलं जे समोर येणारं जे काही तण आहे त्याचा आपण पहिलेच नाश केला पाहिजे आणि जे काही आपल्या तणामुळे जे काही आपल्या हळद उगवणीत म्हणा ज्या काही समस्या निर्माण होणार आहे त्याला आपण पहिलेच आळा घातला पाहिजे. त्यामध्ये हराळी, लवाळा यासारखी जी कधी नष्ट न होणारी जी तणे आहेत यापासून जर का आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर त्यासाठी हळद लागवडीपासून 10 ते 12 दिवसांमध्ये जे ग्लायकोसेट आहे 100 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये आपल्याला त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. मी तुम्हाला तणाच्या फवारणीबद्दल म्हणालो, पण यामध्ये आपल्याला एक दक्षता घ्यायची आहे, ते म्हणजे हळद उगवणीनंतर आपल्याला सहसा तणनाशकाचा स्प्रे घ्यायचा नाही आहे. यामुळं काय होते की जर का आपण हळद उगवणीनंतर जर का तणनाशकाचा स्प्रे आपण घेतला तर त्यामुळे आपली जे झाडांची वाढ आहे ते सुद्धा खुंटू शकते आणि त्या झाडांवर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो, की जसे की झाडाचे पाने पिवळे होणे किंवा झाडाची वाढ एकदम फुटून कंदाची वाढ सुद्धा आपली या तणनाशकाच्या विपरीत परिणाम आपल्या पिकांवर होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण हळद उगवणीपूर्वी जो तणनाशकाचा स्प्रे घेतला त्याच्यानंतर 60, 90 आणि 120 दिवसाच्या अंतराने गरजेनुसार आपण मजुरांच्या सहाय्याने आपण तणांचा नाश करायला पाहिजे. त्यामुळे आपल्या पिकाला जे उकरी सुद्धा मिळते, आपले कंद सुद्धा झाकले जातात आणि आपल्या तणांचा सुद्धा आपण नायनाट त्यामुळे करू शकतो.